जय शिवराय, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपण आता एक बाईक ट्रिप करणार आहे इकडे ईस्ट कोस्टला, आणि अशी सुरुवात आहे सातारा इथून. आपण आता शिवतीर्थवर उभा आहे. इथे सर्वांचं फोटो काढायचे जे चालले, कार्यक्रम चालू आहे. आपल्या मोहिमेची सुरुवात इथून होत आहे, आणि आपल्याला इथे सोडायला म्हणजे आपली सुरुवात करायला इथं सर्वजण आलेले बेचार आहे. सगळ्यांनी एकदा हाय करा. ओके, हाय. आपण इथून आता मोहिमेची सुरुवात करतोय आपल्या. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. ओके. जय शिवराय. जय शिवराय. हो, चला चला. मतलब पेट्रोल टाकून गेलो असतो. हो, सर पेट्रोलने हवा भरून घेऊया पहिल्यांदा. त्या पंपा होतं जागा म्हणून तिकडे घेतलेली. आता इकडे कुठं आहे का पेट्रोल? नाही त्यांच्या गाडीत. तिथं भरूया का सर? इथं भरूया पेट्रोल. पुढे पुढे भरणार. अशा प्रकारे आपली जी मोहीम आहे ती चालू झाली आहे. ट्रिप ए 0 करूया. ट्रिप बी 0, ट्रिप बी इथून, आणि ट्रिप ए मध्ये आपण दररोज अंतर घेऊया किती रनिंग होतं आपलं त्या ठिकाणी. काय अशी आपण एक टँक घेतले आणि मागे एक लगेच बांधले, जेणेकरून दोघांना बसता येईल. ओके. ग्लोरियस हिस्ट्री येत आहे का आमच्यावर का? शिका नोकरी घेतली. आता आपण आलो विट्यामध्ये. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे.
आपण सकाळपासून जवळपास 31 किलोमीटर कंप्लीट केलंय आणि आपल्याला आता दिसतोय तो तिकडे वर आहे. हो सर, कुठला भुईकोट आहे ना? भोपाळगड किल्ला. हा भोपाळगड किल्ला आहे, जो आता स्वराज्यातला शेवटचा किल्ला आपण याला म्हणतो. ह्यो तर सांगली जिल्हा असेल ना? सांगली जिल्ह्यातला शेवटचा किल्ला. त्याबद्दल जरा माहिती आपल्याला सावंत सर आणि राजेश पवार सर देतील. नमस्कार, जय शिवराय. स्वराज्यामध्ये असलेले 350 किल्ल्यापैकी स्वराज्याच्या पूर्व बाजूस असलेला हा भोपाळगड हा शेवटचा किल्ला आहे. तिथून पलीकडं विजापूरचा आदिलशाची हद्द चालू होत होती आणि हा स्वराज्यातील शेवटचा किल्ला. याच किल्ल्यावर आपले स्वराज्याचे तिसरे नेत्र असं समजलं जातं बहिर्जी नाईक. त्या बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. अतिशय सुंदर किल्ला आहे. पुन्हा आपण पुढल्या भेटीमध्ये तो किल्ला पाहूया. चालेल. ओके, आतापर्यंत प्रवास कसा झाला? छान झाला प्रवास, मस्त वाटतंय. मस्त आहे, सुंदर वातावरण आहे. ऊन नाही, जास्त पाऊस नाही, चालेल. आपल्या इथं समोरवर दिसतोय तो आहे भोपाळगड किल्ला. चालेल, आपण आता पुढे निघूया. आपल्याला विजापूर मार्गे आज ऐहोळ गाठायचं आहे, बरोबर. अजून 220 किलोमीटरचा टप्पा आपला राहिलाय तो कंप्लीट. म्हणजे आपला आजचं जवळपास 350 किलोमीटरचा टप्पा होईल आजचा मग आपला. चालेल, चला करूया पुढे प्रवास सुरुवात. आपण आता इथून निघालोय पुढे. काय हॉर्न वाजवते कुठे जायचे हरूट दाखवते ना येते. दाखवायचे काय दाखवायचे किती अंतर कसा रस्ता काय असेल पूर्ण बरं का. हा हो, हा मधनं पण रस्ता आहे. नाही मधनं नको राहतो, मेन रोडनं जाऊया आपण. मेन रोड न मेन एकदम मोठा चांगला रोड आहे ते हुंगूड मधून आपल्याला माघारी यायला लागेल. प्रॉब्लेम हे सरांना काय दाखवतोय रस्ता. आता ह्यो आपण ह्या हायवेनं आलो. हा हायवेनं सगळं हुंगूड म्हणून माघारी. तो मेन रोडच आहे पण आडवा चांगला. मग तिकडनं जायचं का? हो मधनं. ठीक आहे मग तसं करू. तुम्हाला पण दाखवतोय का? माझं म्हणणं चांगला.
आमचा मेन गड इथे थांबला. जवळपास आपलं किती 350 किलोमीटर अंतर इथं कंप्लीट केलेलं आहे आम्ही आजच्या दिवसभरात. आणि येत आम्ही आलमट्टी धरणवर इथं आता रस्त्याला जे इकडची दिसतील ठिकाणं बघत बघत विजापूर करत आलोय. आणि आता आम्ही एका खानावळीपाशी थांबलोय. व्हेज थाळीच्या शोधामध्ये आम्ही इथे येऊन थांबलोय. आणि इथं आपण बघू शकतो छानपैकी अशी व्हेज थाळी, 3 भाज्या, दही, 2 प्रकारच्या चटण्या, चपाती वगैरे देऊन आपल्याला इथं थाळी आलेली आहे. आणि जेवण करून आता आपण पुन्हा लॉजवर जाऊन जरा आराम करायचा आणि उद्याचा प्रवास पुन्हा चालू करायचा. छान.